नमस्कार, माझं नाव टीना आणि मी आहे कोळी मांगेला. आज तुम्हाला आमची कोळी पद्धतीने सुकी करंदी कशी करतात ते दाखवते. मी एक करंदी गरम पाण्यात भिजत टाकले. त्याच्यानंतर मी 2 ते 3 कांदे बारीक चिरून आणि 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की त्यात मिरची टाकायची. मिरची टाकल्यानंतर मग कांदा टाकायचा आहे. तो कांदा छान आपल्याला लवकर शिजावा म्हणून चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण सुकी करंदी जी गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेली ती ॲड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवं तिखट किती हवं त्याच्या हिशोबाने तुम्ही तिखट आणि हळद टाकू शकता. हा आमच्या कोळी पद्धतीचा घरगुती मसाला आहे. तुम्हाला ह्याची पण रेसिपी लवकरच दाखवेन मी. नंतर मसाला छान वाटून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून स्लो गॅसवर शिजू द्यायचं आहे आणि मध्ये येऊन पलटून चेंज करायचं की भाजी आपली करपत आहे की नाही म्हणून चेक करत राहायचं. मग मध्ये चेक करत होती. त्याच्यानंतर हा आमचा घरगुती पद्धती गरम मसाला आहे तो ॲड करायचा आहे. वरून कोथिंबीर टाकायची आणि पण एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली सुकी करंदी रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही ही सुकी करंदी भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात. हे खूप छान लागते आणि झटपट 15 ते 20 मिनटामध्ये रेडी होते. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.